नमस्कार, बोलबेडूच्या हवा कुणाची या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. आपण आता आहोत सिल्लोड या मतदारसंघामध्ये किंवा सिल्लोड गावामध्ये, जो जालना मतदारसंघामध्ये येतो लोकसभेच्या. आणि इथं रावसाहेब दानवे विरुद्ध कल्याण काळे अशी एक लक्षवेधी लढत आहे. रावसाहेब दानवे जे आहेत ते 6व्यांदा ही निवडणूक लढवत आहेत. म्हणजे ते जर निवडून आले तर त्यांची डबल हॅट्रिक होण्याची शक्यता आहे. आणि त्यांच्या विरोधामध्ये कल्याण काळे आहेत. सिल्लोडमध्ये इथं एक मार्केट आहे, तिथं आता सगळे लोक खरेदी करायला बाहेर पडलीत. आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूयात. मला सांगा, रावसाहेब दानवे इथं उभे आहेत आणि 6व्यांदा ते खासदार होतील जर निवडून आले तर. आणि त्यांच्या विरोधामध्ये कल्याण काळे आहेत. अमित शहांची सभा झाली, ते म्हणाले की 6व्यांदा निवडून आले तर त्यांना एक मोठं पद मिळेल. इथं हवा कोणाची आहे? काळेंची हवा आहे का दानवेंची हवा आहे? हवा तर आता काही सांगू शकत नाही फिलहाल, काही सांगू शकत नाही आता. सांगू शकत नाही. पण प्रचार कोणा जोरात आहे दोघांचं, दानवे किंवा काळे? दोघं स्थानिक नाही इडलचे. दोघे स्थानिक नाही. हां, दोघे आता पाहू पुढं काय होतं तर. पण मला सांगा, दुष्काळी भाग आहे असं ऐकलं मी, पाणी टंचाई आहे या ठिकाणी. तर इथले प्रश्न काय आहेत मुळात? प्रश्न इथले कुठले आहेत? दुष्काळ आहे, पाणी टंचाई आहे. काही टंचाई नाही, 2-3 दिवसात पाणी येतं इकडं बरोबर. 2-3 दिवसांनी पाणी येते. हां, आणि रेल्वे मंत्री राहिले दानवे, पण रेल्वे आहे का? तिकडं काही फायदा नाही आपल्याकडं. तिकडं असं तिकडं काही फायदा नाही. जालना ते जळगाव असं मी ऐकलं की रेल्वे मार्ग पण रखडलेला आहे. हे खरं आहे का? ते सांगू शकत नाही. बरं, मला सांगा, इथं अब्दुल सत्तार इफेक्ट किती आहे? लोकल इथले जे आमदार आहेत अब्दुल सत्तार, त्यांचा किती, कुणाला फायदा किती होऊ शकतो? भरपूर फायदा आहे इकडं. फायदा आहे. हां, पाणी टंचाई गिंटाई काय काय रावसाहेब दानवे 6व्यांदा उभारतायत, डबल हॅट्रिक होईल असं म्हणतायत. ते कामं केलीत का दानवेंनी? का कामच केली नाही, फक्त ना लेखी बडी आहे. फक्त हे रेल्वे होणार आहे जळगाव औरंगाबाद, झाली नाही. चालेल नाही. नाही पाणी आहे का? पाणी फक्त हे सेटमुळे ते बी 70 सेटमुळे 70 शेटमुळे पाणी येतं. बस ते खडकपूर्ण आणलं त्यांना. आणि कल्याण काळेंचं काय? ते इथं औरंगाबाद जिल्ह्याचे नाही ते, काहीच नाही. सिल्लोडचे नाही ना ते. बरोबर आहे, पण मग त्यांचा काही संपर्क नाही एवढं इकडं. संपर्क नाही. नाही, पण ते आता बदल होऊ शकतो. बदल होऊ शकतो. हा, होऊ शकतो. ओके, म्हणजे दानवेच्या ऐवजी दुसरं कोणी ते कोणी होऊ शकतो, असं तरी काळजी घेऊ शकतो, असं कोणी बदल होऊ शकतो. पण मला सांगा की अमित शहा तर म्हटले की 6व्यांदा जर आले निवडून तर त्यांना अजून मोठं पद देऊ म्हणून. ते त्यांचे वैयक्तिक प्रश्न आहे, ते सरकारचा प्रश्न आहे, ते पार्टीचं. त्याला आपण काय करू शकतो? त्याला काय देणे नाही देणे ते पार्टीचा प्रश्न आहे. ते आपला काही प्रश्न नाही. ते पण तुमचं म्हणणं की दानवेंनी पण काय काम केलेलं नाही आणि काळे पण बाहेरचे आहेत. बाहेर पण- ते औरंगाबाद पिसा देवीचे ते 70 ज्यांना मदत करतील ते येऊ शकतात. 70 सेटचं कसं आहे, ते इंटरफेअर केल्यावर तर मतदान होईल ना. बरोबर. बरं, इथं मराठा आरक्षणाचा मुद्दा किती महत्त्वाचा आहे? इथं काही एवढं काही हे नाही आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दा मग तर एवढं काही हे नाही आहे. पण तरी इथं कास्टिशनवर होऊ शकतं मतदान. पण दोन्ही मराठा आले, दानवे मराठाला, मराठाला, मंगळ साबळे मराठाला. ते जरांगेचा माणूस आहे. अरे हा, साबळे, मला ते एक विचारायचं आहे. मनोज साबळे मंगेश साबळे इफेक्ट किती आहे? कारण त्या बघतोय आम्ही. सरपंच आहे तो, गेवराई गोंगेचा सरपंच आहे तो, आणि ते जरंगेचा माणूस आहे. इंटरेस्टिंग आहे. इथं येत आहेत, इथं आंघोळ करतायत, इथं जेवण बनवतायत. त्यांचा काय परिणाम होतोय का? त्याचा परिणाम तर होणार नाही, पण ते कसं आहे. हां, ओके, म्हणजे साबळे च्या फटाफुटीवरती ठरेल हां, की मराठा आहे ते. आणि आजूबाजूचे खेडे ते धरणार आहे. हासनाबाद, गेवराई, लिमखेडा, जिवरक, टाकळी कोलते, त्याच्या आजूबाजूचे खेडे, गेवराई, जळगाव मेटे, बोरगाव गणपती. अजून लोकांकडे जाऊयात. तुम्ही सांगा, इथं दानवे आहेत, काळे आहेत आणि साबळे आहेत. कुणाची हवा चालली आहे? रावसाहेब दानवे 6व्यांदा आता खासदार आहेत. डबल हॅट्रिक होणार का त्यांची? होणार, 100% होणार. कशाच्या आधारावरती होणार? रेल्वे मंत्री आहे, तिथं रेल्वे पण नाही आणली. लोक म्हणतात चेहऱ्यावर होणार, नरेंद्र मोदीच्या चेहऱ्यावरती निवडून येणार फक्त, बस. नरेंद्र मोदी चेहरा निवडून येणार. हो. पण मला प्रामाणिकपणे सांगा, दानवे साहेबाचं काम नाही आहे इथं सिल्लोडमध्ये. म्हणजे सिल्लोड असं नाही. मला सांगा की स्टील इंडस्ट्री, अमित शहा म्हटले की तुमचं स्टील आम्ही देशभरावरती नेऊ. पण आता रेल्वे मंत्री आहेत, पण जालना जळगाव रेल्वे नाही, पिट लाईन नाही. आता रेल्वे मध्ये झाले, आता उन्हा आता होणार चालू आहे. सर्वे झाला ना, आता सर्वे झाला, रेल्वे येईन ना. पाणी किती दिवसांनी येते? पाणी पाणी किती दिवसांनी येते? पाणी 4-5 दिवसांनी येते सिल्लोडला. पाणी प्रश्न पण का नाही? पाणी प्रश्न पण आज सुटला आहे. आणि खडक वाचल्याहून पाणी आणलेलं पण इथलं. खडक वाचलं? हे धरण आपलं ते जाफराबादचं धरण, जाफराबाद जवळचं धरण. आणि कल्याण काळे कल्याण काळे स्थानिक नेता नाहीच ना, औरंगाबाद जिल्ह्याचे नेते आहेत तिकडचे. आमच्या इकडचे भागात आहेच नाही त्यांचं काही.
आमच्या भागात म्हणजे आता सत्तार साहेबांनी दानवे साहेबाला पाठिंबा दिल्यामुळं त्यांचं फार म्हणजे मतदान वाढेल त्यांचं इथून. हे बरोबर आहे म्हणजे सत्तार इफेक्ट इथं इथं आहे आहे. पण सत्तारांच्यामुळे भाजपचे कार्यकर्ते दुरावले ते खरं आहे का? हा, ते होणारच आहे ना, होणारच आहे. थोडाफार आता स्थानिक लेवलला भाजप कार्यकर्ते सत्तार सीटांचा विरोध करतात. हा तेच म्हटलं मी. पण एक वर बघितलं ना तर सत्तार सीट भरपूर कामं आणले तर विधानसभेला जे आमदार निवडून येतो ना त्यांनी आता मेडिकल कॉलेज भरपूर कामं सिल्लोडला आणलेत त्यांनी. पण मला सांगा इथं पक्ष फुटला त्याचा किती फरक आहे कारण भुमरे जे आहेत ते पण फुटून गेले, सत्तार पण फुटून गेले, खोके गद्दार वगैरे जे गाजले ते इथंच आहे ना मेन. आता ते एक होणारच आहे. आता यांना दोघांना यांचा फायदा असा आहे की दानवे साहेब लोकसभेला त्यांचा 70 सीटला यूज करतात आणि सत्तार साहेब विधानसभेला त्यांना यूज करतात म्हणजे एकमेकाला पूरक राजकारण आहे. आणि ते वरच्या लेवलला ती मैत्री आहेच त्यांची. फक्त हे मतदार आमचे जे आहेत लोक आहेत हेच आपल्या भ्रमात असतात, दुसरं काही नाही. त्यामुळे खोतकरांना पण आता त्यांनी बरोबर पटवलं बरोबर ना? बरोबर हे बरोबर आहे का? मेल कॉल बरोबर आहे. तुम्ही बरोबर बोलताय. मला सांगा मराठा आरक्षणाचा मुद्दा इथं किती आहे कारण इथं साबळे उभारलेले आहेत, जरांगेचा माणूसच सांगितलं हे होतं. तिन्ही कॅन्डिडेट मराठाचे त्यामुळं इफेक्टिव्ह आता कोण पडतं आहे बहुतेक आता साबळे साहेबांचं जे म्हटलं तर ते सरपंच सरपंच आहेत आहेत. पण त्यांचं मॉप म्हटल्यानंतर ते जे जालना जिल्ह्यात त्यांचं तिकडं आहे. पण त्यांनी एक असं इंटरेस्टिंग केलेलं आहे त्या गावात येतात झोपतात तिथे आंघोळ करतात स्वतः स्वयंपाक याचा काही परिणाम होतोय का? आमदार आहे काही विषय नाही आहे पण आता बघा आता काय होईल कारण की थोडंसं क्रिटिकलच आहे. पण शेवटी दानवे साहेब हे नरेंद्र मोदी चेहऱ्यावर निवडून येतील. तुमचा चेहरा तुमचा पॉईंट बरोबर आहे. तुम्हाला काय वाटतं की नागरिक म्हणून ही लोकसभेची निवडणूक आहे का ग्रामपंचायतची निवडणूक असा मला प्रश्न पडलाय. लोकांच्या अपेक्षा खूप मिनिमम आहेत. आम्हाला पाणी द्या हां किंवा आता रेल्वे जी आहे रेल्वे तर मोठा गोष्ट नाही पण मला तेच म्हणायचं आहे की इतकी वर्ष या भागाचा विकास झाला आहे का नाही? या भागाचा काही विकास झालेला नाही. दानवे साहेब हे अगोदरही 2014पासून नरेंद्र मोदीच्या चेहऱ्यावर निवडून आले. 19लाही त्यांनी तेच केलं आणि 2024लाही आता तेच मुद्दा त्यांनी परत आणला आहे. ना मोदीनं देशात काही केलं आहे ना दानवेने इथं काही केलं आहे. मराठा मुद्द्याचा जो विषय होता मराठ्याबद्दल स्वतः दानवे असून त्यांनी फक्त भाजपची साथ दिली, मराठ्याला कुठेही साथ दिलेली नाही. मग त्याचा परिणाम 100% गावात आज जर का बघितलं तर गावात दानवेच्या सभा लोक उधळून लावत आहेत. दानवे कुठेही असे ओपन फिरू शकत नाही. जर का त्यांनी कामं केले तर का नाही फिरत? फिरले पाहिजे ना कारण की त्यांनाही त्या गोष्टीचा धाक आहे. त्यामुळे तुम्ही मराठा आरक्षणाचा मुद्दा जो आहे तो निर्णायक ठरणार आहे. 100% मराठा आरक्षणाच्या मुद्द्याशिवाय लोकसभेची निवडणूक जालन्याची पुढे जाऊच शकत नाही. कारण की ज्या लोकांनी मराठ्यांना ग्राहीत धरले त्या लोकांना मराठा काय आहेत हे लोकसभेला जालना दिसणार म्हणजे दिसणार. काय कारण वाटतं की केवळ नरेंद्र मोदींच्या चेहऱ्यावरतीच निवडून येत आहेत? लोकांना मोदींचं काम आवडलेलं आहे का लोक उदासीन आहेत का आता वाटतंय की बदल होणार की आता बाबा बाद झालं? कारण लोकांचे म्हणणं आहे की शेतकऱ्यांसाठी काय केलेलं नाही आहे, गॅस सिलेंडर किंवा महागाई वगैरे मुद्दे. कुठलंही शासन किंवा राजकीय नेते आज फक्त त्यांची पोळी भाजण्यासाठीच तयार आहेत, बाकीचं कुठंच नाही. तर जात धर्म पंथ काही देणं घेणं नाही. माझ्या नातेवाईकाला पाहिजे, माझ्या मुलाला पाहिजे, माझ्या पत्नीला पाहिजे, माझ्या मुलीला पाहिजे, माझ्या जावयाला पाहिजे आणि लोकांनी फक्त शिक्के मारले पाहिजेत बस, बाकीचं काहीच नाही, कुठंच नाही. शासनाचं असो किंवा राजकीय कुणाचंही असो हे जे काही विकास होतो हा ठरलेला आहे तो करावाच लागणार आणि ते करतायत. काही खातात काही करतात, जे केलं ते भलं आहे. खेड्यातल्या लोकांना ग्रामीण लोकांना फक्त पोट भरण्याचं आहे, बाकीचा उद्देश काहीच नाही. आणि म्हणून जे काही आज राजकारणामध्ये जे होतं आहे की बा तुम्हाला मतदान का कमी होतं आहे, लोक काय करणार आहे हो, कशासाठी मतदान करायचं आहे? 50% मतदान होत आहे. वाईट अवस्था आहे देशाची आपल्या की 50%. मग अधिकारी जे सुशिक्षित लोक करत नाही आहेत मतदान, का करत नाहीत? काही देणं घेणं नाही आहे. आणि परत आपण मत दिलं तर तो माणूस थांबतोय का परत फुटून दुसरीकडे जातोय माहित नाही. पुन्हा फाटप ठरवून आहेत. आता बघा तुम्ही 2च गट शिल्लक आहेत, विरोधी पक्षच नाही आहे. कुठे विरोधी पक्ष आहे? सगळे मिळून गेले, याला मिळा त्याला मिळा. गट हा प्रकारच नाही किंवा कार्यकर्ताच नाही. काम करण्याचं गरिबांचं हित असो किंवा कुठलंही असो हित हा प्रकारच राहिलेला नाही आहे. आणि म्हणून साहेब कुणालाही इंटरेस्ट नाही मतदानामध्ये. पण देशाच्या हितासाठी प्रत्येकाने आजचा जो सुशिक्षित वर्ग आपण म्हणतोय खूप आपण शिकलो सवरलोय पण मतदान केलंच पाहिजे, ठरलंच पाहिजे. मतदान करणं हे आवश्यक आहे, बाकीचं काही असो. आपला हक्क काय कर्तव्य केलं फार महत्त्वाचे मुद्दे मांडले. त्यांच्याशी सहमत आहे का तुम्ही की सांगा ना तुम्ही काय काय झाले नेमकं राजकारणाचा? नहीं हिंदी बोलिए, हिंदी बोलिए। हिंदी बोलो बोलो ना. हाँ समर्थ है हम क्यों लोग। लग रहा है आपको कि अच्छा है, सरकार अच्छा है, गवर्नमेंट अच्छा है, काम हो रही है। हो रहा है क्या क्या हो रहा है, क्या हो रहा है काम?
क्या क्या किया, विकास क्या किया इस 10 सालों में? आपको किसका अच्छा लगा? मनमोहन सिंह का अच्छा लगा, मोदी का अच्छा लगा, दानवे का अच्छा लगा? क्या किया है यहाँ पे? सर बोले वो अच्छा है. अच्छा तू वोटर आहे का? तू सांग, काय तुला काय वाटतं? कशाबद्दल? निवडणुकीचं काय वाटतं? विकास झालाय का तुझ्या भागामध्ये? पाणी येतंय का? हो, पाणी वगैरे येतं. रोजगार मिळालेत का? नाही, रोजगार वगैरे काही मिळालेलं नाही. रोजगार वगैरे मिळाले नाही. मग कोण देऊ शकेल रोजगार? हा, कोण खासदार होऊ शकेल? कोण तुमचे प्रश्न सोडवू शकेल असं वाटतं? जालन्याचं हा, मंगेश साबळे. मंगेश साबळे. हा. का बरं? मराठा आरक्षण, हा, नाही मराठा आरक्षण नाही, ते युवा नेतृत्व आहे ना. युवा नेतृत्व आहे. हा, त्यामुळं हे काय 10-20 वर्षापासून बसलेले. बरोबर. हा. सरपंच आहेत ते. हो ना, सरपंच आहे, पण ते खासदार झाल्यावर जास्त विकास होईल ना. खासदारानंतर विकास होईल, पण ते होऊ शकतील का? तेवढी ताकद आहे का त्यांची दानवे आणि काळ्यांना हरवायची? नाही, ताकद तर नाही, पण काही जनता आहे, जनतेच्या हाती सगळं. जनतेने ठरवलं तरी होऊ शकतं, हे बरोबर जनतेच्या आहे. हाती सर्व. तुम्हाला असं वाटतं का की उदासीनता जी आहे ती राजकारण्यांमुळे आहे, पक्ष फोडाफोडी झाली त्यामुळे? झाले ना पक्ष पोडापोडी. त्यामुळे का तुम्हाला काय संभ्रमात आहात का तुम्ही? समोरात आहे ना. काय बाबा, आपण जर मत दिलं तर आपला खासदार राहतोय का परत दुसऱ्या बाजूला पळतोय? त्यामुळं आपण आता एक आपला विचार करूनच मत द्यायचं की जे आपला माणूस फुटणार नाही, काही होणार नाही. जे आपल्याला समजा विकास करून देईन, कामं करून देईन, ते आपण विचार करायचा की हा माणूस काय करू शकतो पुढं, आतापर्यंत यांनी काय केलं आणि आता तो दुसरं काय करणार आहे ते बघूनच आपण मतदान करायला पाहिजे. आणि माझं मत असं आहे की यावेळेस मंगेश साबळेलाच मतदान करायला पाहिजे. मंगेश साहेबांना कारण की नवीन नेता आहे, नवीन नेतृत्व आहे. पाटी कोरी आहे. हां, आणि ते विकासच करेन. 5 वर्ष का होत नाही, विकास करेन एक वेळेस जरी आले तर. ओके, तो विकास करेल म्हणजे मराठा आरक्षण म्हणून नाही तर विकास आरक्षण म्हणून. म्हणून नाही, विकास म्हणून विकास करा. मराठा आरक्षणाचा मुद्दा राजकारणात जोडलेला नाहीये, तो वेगळा आहे. मराठा आरक्षण म्हणून ते उभे राहिलेले नाहीये. मराठी हिंदी आपको क्या लग रहा है? ये बोल रहे हैं कि मंगेश साबड़े का, जो कि मंगेश साबड़े का आप बोल रहे, इससे पहले वो कांग्रेस में थे. कांग्रेस में थे या नहीं थे वो? अभी फिर सपोर्ट किसको कर रहे हो? कल्याण काड़े को कर रहे हैं या खुद के लिए कर रहे हैं? इसका आंसर दे दीजिए आप मुझे. खुद के लिए कर रहे हैं ना. खुद के लिए किसी उनके खुद के लिए कर रहे हैं क्या कांग्रेस पार्टी के लिए कर रहे हैं? नहीं, आपका मुद्दा समझ में आ गया. तो आज से 1 साल पहले वो कांग्रेस में थे. जैसा ही मराठा आरक्षण हुआ वैसे ही हुआ है, लेकिन अच्छे गए. बट उन्होंने क्या किया? उनके गांव का कुछ विकास किया उन्होंने, ये तो मुद्दा है ना उसमें. लेकिन दानवे साहब ने क्या किया? बहुत कुछ किया ना सर. बताओ जैसे. फॉर एग्जाम्पल खड़गपुरना का पानी ओके, भोकरदन के लिए लाए, लेकिन खड़गपुरना का पानी मंत्री अब्दुल सत्तार साहब नहीं लाए हुए, लेकिन वहाँ पर तक भी ले आए. तो अभी दानवे और 70 एक हुए इसलिए फायदा होगा. नहीं, वो से तो पहले तो फायदा तो होने वाले है ना सर, पहले से फायदा है. लेकिन रेलवे मंत्री है, लेकिन यहाँ पे रेल नहीं आए. जालना टू जलगांव रेल का क्या हुआ? पिट लाइन का क्या हुआ? सीड पार्क का क्या हुआ? होने वाला है ना, होने वाला है. 100% होने वाला है, होने वाला है. सर्वे झाला ना त्याचा, रेल्वे होणारच आहे ना. सर्वे झाले आता. और कल्याण काळे का क्या है? कल्याण काळे और दानवे एक सर फॉर एग्जाम्पल मैं एक एग्जाम्पल, जैसे कि कल्याण काड़े के लिए कल्याण काळे को मदद कर. कल्याण काड़े चुन के आया, उसका क्या भरोसा? वो कल बीजेपी में जाके बढ़ गया तो ये बराबर है, ये बराबर. क्या भरोसा क्या है उसका? ये पॉइंट है, ये पॉइंट है. मतलब भरोसा नहीं है. भरोसा नहीं है सर. तो मतलब आपको लगता है कि दानवे ही ठीक है? दानवे ठीक है. ओके. और यहाँ पे अमित शाह की सभा हुई, उन्होंने कहा जानने में भी यहाँ पर नहीं, मतदार संघ में. यस यहाँ मतलब यहाँ नहीं. नहीं नहीं, तो उन्होंने जो कहा कि अभी डबल हैट्रिक करेंगे तो और बड़ा पद देंगे और स्टील देंगे, वो देंगे. वो तो देखा नहीं. नहीं. लेकिन दानवे को आप मोदी के नाम पे वोट करेंगे या दानवे के नाम पे वोट करेंगे? अब्दुल सत्तार के नाम पे. अब्दुल सत्तार के नाम पे वोट. यस. हे अच्छा पॉईंट. ठीक आहे. तो अजून आपण जरा आता या भागात जाऊयात. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. दादा, कुठला आंबा चांगला आहे? कल्याण काळे का दानवे? कसा निवडायचा? खासदार कसा निवडायचा? आंबे निवडणं सोपं आहे का खासदार निवडणं सोपं आहे? दोन्ही सोपचे. बरोबर. जाऊ दे, विनोदा भाग सोडून द्या. काय वाटतं इथं निवडणुकीमध्ये? मी नाही सांगत काही. काळे साबळे दानवे. नाही सांगत. अरे बापरे, तर आप बताओ क्या है यहाँ पे, किसकी हवा है यहाँ पे? दानवे, काळे, साबळे? तो विकास के पीछे, विकास के पीछे. और विकास करने वालों को चुन के देंगे. विकास विकास. हाँ. जात धर्म का कोई है नहीं. धर्म का कुछ नहीं, ये तो हमारे मराठवाड़े में जात धर्म का कोई वाद ही नहीं, कोई वादग्रस्त मामला ही नहीं. मराठा आरक्षण नहीं है यहाँ पे. मराठा आरक्षण तो मिलना चाहिए, हमारा तो समर्थक है, ओके, मिलना चाहिए. मिलना चाहिए. लेकिन मुस्लिम आरक्षण को विरोध कर रहा है अभी मोदी बोल रहे हैं कि ये कांग्रेस वाले ओबीसी का इनका आरक्षण निकाल के मुस्लिमों को देने वाले हैं. आपने सुना होगा ना. देखो, मर्जी भगवान की रीति, भगवान जो करेंगे वो सही रहेगा, बोलने से तो कुछ नहीं होने वाला.
हम तो हमारे इंसाफ के लिए लड़ेंगे। लेकिन विकास कौन कर सकता है या विकास किसने किया अब तक आपको क्या अब इससे पहले तो 70-60 नहीं किया, लेकिन 70 तो अंदर के लिए। अभी ये चुनाव जो है लोकसभा का है, लोकसभा के लिए कौन है? कल्याण काळे है, रावसाहेब दानवे है, मंगेश साबळे, कौन है? राव साहब दानवे रहेंगे। उन्होंने काम किया है, विकास किया ना, काम किया ना बाबा, उनका काम दिख रहा है ना जालना जिले में, जनता देख रही है काम उनका। जनता जालना जिले में कितना काम हुआ, काम हुआ है, काम हुआ तो उनको और एक चांस मिलना चाहिए। मिलना चाहिए ना बाबा, हमारे मतदार संघ के हम तो कोशिश करेंगे ना, मिलना चाहिए। ठीक आहे, आपण अजून पुढं त्यांचं म्हणणं आहे बघा. काय म्हणतं नाही, कोणी विकास केलाय इथला? कारण मी असं ऐकतो की 2-3 दिवसांनी पाणी येतं, रेल्वे पण अजून झालेलं नाहीये, पण काही काही यावेळेस काय जे विकासाची कामं सांगितली होती जे म्हणजे दानवे साहेबांना ते अजून झाले नाही. रेल्वेचं म्हणजे उद्घाटन झालेलं होतं पण अजून सुरुवात नाही झाली बा. ओके, पण होईल असं वाटतंय का? होईल तर आहे त्या गतीनं व्हायला पाहिजे, त्या गतीनं आणि ते गती काय एकदम थांबलेली थांबलेली आहे आहे. खऱ्या अर्थानं. एवढं मजबूत सरकार असून सुद्धा का होत नाही मग? म्हणजे काय वाटतं तुम्हाला, का विकास होत नाहीये? विकास थोडा इथं घातले म्हणजे रेल्वेचा प्रश्न मार्गी अजून लागलेला नाही खरं म्हणजे. हां, पण मग आता काय वाटतं तुम्हाला, कल्याण काळे विरुद्ध रावसाहेब दानवे विरुद्ध मंगेश साबळे, त्याच्यामध्ये याच्यामध्ये आता यावेळेस फक्त कल्याण काळेचं 100% आहे कल्याण काळे आहे? हां, 100% चान्स. पण कारण 2009ला कल्याण काळे 8,000नीच हरले. फायनल ती 5,000 पडले ते. हां, यावेळेस 100% चान्स आहे कल्याण काळेचे. हां, कल्याण काळेचे. पण मग इथं साबळे जो फॅक्टर आहे मराठा आरक्षणाचा, त्याच्या- ते तसं नाही. आता समजा एखाद्या वेळेस कल्याण काळे चान्स मंगेश साबळेंमुळे मतांची विभागणी होईल असं वाटतं. दानवे पण मराठा आहेत, साबळे पण मराठा, काळे पण मराठा, तिन्ही पण ते विचारते गणित काय होईल? गणित आता म्हणजे डिवायडेड नाही झालं पाहिजे मराठा समाजाचं मतदान, आणि यावेळेस कल्याण काळेला द्यायला पाहिजे. हां, तुमचं असं वाटतं की कल्याण काळे हा, बस 100%. पटतंय का यांचं लॉजिक? हा पडतंय ना, कारण मंगेश साबळे जे उभा आहे, आम्हाला असं वाटतं की पूर्णपणे मराठा समाज त्यांच्या मागे जाणार नाही आणि ते जे मत घेणार ते मत कल्याण काळे साहेबांना पडायला पाहिजे. कारण ते इलेक्शन मग एकजुटीनं आपण जिंकू शकतो कल्याण साहेबांच्या तर्फे. हो, कल्याण काळे हे फाईट देऊ शकतील दानवेंना, कारण डबल हॅट्रिक होती असं म्हणतात त्यांचं. 2009ला कल्याण काळे साहेब 8,000 मतांनी हरले, पण त्यावेळेस कल्याण काळे साहेबाच्या मागं मराठा समाज नव्हता. यावेळेला मराठा आरक्षण आहे किंवा मुस्लिम समाज कल्याण काळे साहेबातर्फे आहे. पण इथं 70 आहेत ते तर दानवेंसोबत आहेत. आहे मान आमचा सत्तार साहेबाला, पण मत आमचा कल्याण काळे साहेबाला. मान 70 मत काळ्यांना असं आहे. पण इथं भुमरे पण आहेत, ते पण यांच्याकडे आहेत. काळ्यांच्या पाठीमागं विधानसभा जर मतदारसंघ बघितले आपण, 6 विधानसभा मतदारसंघ असतात लोकसभेमध्ये, किती ताकद आहे, कुठं कुठं मतं पडतील काळ्यांना. काळ्यांचा हा मतदारसंघ आहे, बरोबर आहे, ते माझे आमदार होते, ते सोडतं बाकी कुठं कुठं ताकद आहे? फुलंब्री तर त्यांच्या मागे आहे, सिल्लोड आणि सोयगाव पण आम्हाला वाटतं की त्यांच्याच मागे आहे, काळे साहेबांमागे. आणि पैठणमध्ये जे भुमरे साहेबांचा मतदारसंघ आहे तिथं पण बहुतेक मत कल्याण काळे साहेबाच्या मागे जाणार आहे. जालना झालं, जाफराबाद झालं, भोकरदन झाला, इथं पण कल्याण काळे साहेबांची चांगली हवा आहे. जसं हे म्हणतात दानवेंना मोदींचा फायदा होतोय, तसा काळेंना राहुल गांधींचा वगैरे होणार आहे का फायदा? होणार आहे ना, 100% होणार आहे. कारण लोकांना विकास हवं आहे, एक नवा चेहरा म्हणून जे 2008ला ते येणार होते, परंतु काही थोडंफार फरकाने ते आले नाही. पण यावेळेस 100% काळे साहेब येणार आहे. बघा, इंटरेस्टिंग आहे. आपण बघितलं इथं की रावसाहेब दानवे जे आहेत ते डबल हॅट्रिक मारण्याच्या मार्गावरती आहेत, पण दुसरीकडे काळे जे आहेत त्यांनी देखील आव्हान निर्माण केलेलं आहे. मंगेश साबळे हे पण उभे आहेत. मंगेश साबळे यांना किती मतं पडतात किंवा मराठा आरक्षणाचा मुद्दा किती प्रभावी ठरतो याच्यावरती सुद्धा इथली गणित अवलंबून आहेत. मतविभागणी जी आहे ते आपण आणखीन काही ह्यांना विचारायचं युवकांना, तुला काय वाटतं? इथं तगडी फाईट दिसते, काळे विरुद्ध दानवे, आणि इथं मंगेश साबळे पण आहेत, ते तिसरा पण फॅक्टर आहे. तिरंगी लढत होणार, तिरंगी लढत होईल. काय होईल मग याच्यामध्ये? कुणाच्या ह्याच्यामुळे कोण पडेल किंवा कोण निवडून येईल? मेन म्हणजे कोण आहे? मेन म्हणजे जालन्यामध्ये मराठा समाज जास्त आहे, ते तर खरंच आहे. पण त्याची विभागणी तर होणार, तिघही मराठा उमेदवार आहेत. जिकडं जास्त मतं झुकले मराठा समाजाचे तिकडं तो माणूस निवडून येईल, हो, तो कोणी पण असो. साबळे फॅक्टरचं काय? साबळे फॅक्टर चांगला नेता आहे, मराठा चांगले, त्यांनी खूप आंदोलन केले, येऊ शकतात. पण त्यांची पार्टी कोरी आहे, बरोबर आहे, फ्रेश आहे, सरपंच आहे ते, पण लोकसभा निवडणूक एवढी ताकद आहे का? इतका जनसंपर्क आहे का? कारण दानवे तसे स्ट्रॉंग आहेत, 6-5 वेळा ते खासदार राहिलेले आहेत. खासदार आलेले हे नवीन चेहरा आहे, पण भेटायला पाहिजे त्यांना एक वेळेस चान्स. ओके, लोकांनी संधी दिली पाहिजे असं. लोक आहेत का बदलाच्या विचारात?
का लोकांना परत तेच पाहिजे अजून? आता काय म्हणू, आता लोकांना माहीत, पण एक संधी द्यायला पाहिजे त्यांना असं. बघा इथं मंगेश साबळे यांना संधी मिळावी असा मानणारा पण वर्ग आहे. दुसरीकडे कल्याण काळे हे मागं दानवेंच्या विरोधात थोड्या फरकांनी पडले होते, त्यामुळे यावेळेस ते मजबूत आहेत, त्यांच्या पाठीमागं मुस्लिम समाज पण आहे असं म्हणतात. दुसरीकडे दानवे जे आहेत ते डबल हॅट्रिकच्या मार्गावरती आहेत. मोदींचा चेहरा आहे, त्यांना 70ची मदत आहे. विशेष म्हणजे 70 मदत करत असल्यामुळे स्थानिक भाजपचे जे कार्यकर्ते ते दुरावलेले आहेत. हा इथे एक वेगळेपणाचा मुद्दा आहे. पण इथं तिरंगी लढत आहे दिसते. तिन्ही उमेदवार मराठा आहेत, त्यामुळं विभागणी जी आहे मराठा मतांची ती अटळ आहे. तेव्हा ती विभागणी कशी होते, मतदान किती होतं आणि त्याचा फायदा कोणाला होतो यावरती या लढतीचा जो निकाल आहे तो अवलंबून आहे. तुम्हाला हा जालना मतदारसंघामधला सिल्लोडचा कार्यक्रम कसा वाटला? तुमच्या प्रतिक्रिया जरूर कमेंट बॉक्समध्ये आम्हाला कळवा आणि बघत राहा हवा कुणाची बोलभेडू.